घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आगामी चित्रपटाचा ट्रेझर लॉन्च। HVP प्रोडक्शन आयोजित टीझर प्रीमियर सोहळा पार पडलाय। डार्क साइड ऑफ वसई विरार या चित्रपटाचे लॉन्चिंग करण्यात आले। संकल्पना निर्माते आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनसार येथील पक्ष कार्यालयात चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत टीझर लॉन्चचा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पालघरचे खासदार राजेंद्र गावित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि काँग्रेस उपाध्यक्ष विजय पाटील हे उपस्थित होते। वसई विरार 1989 या काळामध्ये किती गुंडांची दहशत होती आणि अन्याय अत्याचार कसा झाला याच्यावर आधारित ही चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। दुश्मनी खात्मा ते आमच्या सगळ्यांना सांगायला ये तो फिर एक ट्रीजर है, हिरोशिमा और नागासाकी अभी तो बाकी है। मित्रांनो, हा छोटा पार्ट आहे। आम्ही ही वेब सिरीज करण्यामागेचं उद्दिष्ट होतं, आगरी असो, कोळी असो, भंडारी असो, वाडवळ असो किंवा कॅथलिक असो, प्रत्येक भूमिपुत्रावर इकडे कसा अन्याय झालेला आहे ते या वेब सिरीजच्या माध्यमातून दाखवताना त्याचे 3 पार्टमध्ये आम्ही डिव्हिजन केलेलं आहे। 90 आणि साधारणतः 10 वर्षाचा काळ 2000 ते 2015 आणि 2015 ते 2025 सगळ्याच गोष्टी मित्रांनो, सगळ्याच गोष्टी। एक छोटी गोष्ट सांगतो, 95चं इलेक्शन होतं। जे लोकनेते म्हणतात जात असताना रस्त्यावर एक लगेच लग्न झालेली एक बाई बघितली, झालं आमचं मन चलबिचल झालं, सगळ्यांना आदेश देण्यात आले। विचित्र परिस्थिती होती साहेब, ह्याचा विटनेस मी पण आहे, मी बघितलंय ते। हे सगळं वेब सिरीजच्या माध्यमातून ज्याप्रमाणे या नालायकांनी ह्यांच्यावर फक्त एकच भाई टाकून फक्त ताडा झाला, एकच लागला, मल्टिपल ताडे येतील। जर पोलीस प्रशासनाने मदत केली तर ह्यांच्यावर मल्टिपल ताडे व्हायला पाहिजे असं मला वाटतं। कारण आमदारावर जेव्हा केस करायला लागते तेव्हा तुम्हाला परतून परमिशन घेऊन यायला लागते। मित्रांनो, एक लक्षात घ्या, एक इकडे क्रिकेटर आहे ICSEचा, वेगवेगळ्या चेंडूवर खेळतो। तुम्ही एक चेंडूवर खेळता, तो 2 चेंडूवर खेळतो। हा इंटरनॅशनल क्रिकेटर आहे। ईस्टला पण त्याच्याकडे MRI बॉल आहे, वेस्टला त्याच्याकडे रबरी बॉल आहे, मुंबईमध्ये त्याच्याकडे व्हाईट बॉल आहे। किती बॉलवर खेळतो? कापला पाहिजे की नाही? काय वाटतं, कापलं पाहिजे की नाही? याला काय म्हणतात? बाबा बंगाली बाबा आहे काही। मी म्हणतो जेवढे बंगाली बाबा आहे, जयेंद्र बंगाली बाबा, हितेंद्र बंगाली बाबा, एक बंगाली बाबा आहे ना, तो कुठे नाही आहे, पण सगळ्यात मोठा बंगाली बाबा दीपक बंगाली बाबा। त्याच्यानंतर मी सांगितलं तो पंकज बंगाली बाबा। कापलं पाहिजे की नाही? किती लोकांची घरं बर्बाद केले, हे सगळं येणार आहे येणाऱ्या वेब सिरीज मध्ये। त्याच्यानंतर एक आहे अजून सप्लायर आहे मोठा, अजय बंगाली बाबा। काही प्रूफ घेऊन बसलोय, खुल्ला आम चॅलेंज आहे, करा किती केसेस करतात कैलास पाटीलवर, प्रूफ घेऊन उतरीन, लोकांना घेऊन उतरीन बरोबर। हे खुल्ले आम्हाला चेतावणी देतो। मी विरार वसई मधल्या पालघर जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो, मित्रांनो, हीच वेळ आहे की ह्या वेळा दाखवून घ्या अत्याचाराला पालघर जिल्हा कधीच शांतपणाने घेणार नाही आणि ह्या वेळेला दाखवून द्या, कोणालाही मदत करा। आमचं म्हणणं काँग्रेस नाही, आमचं म्हणणं शिवसेना नाही, आमचं म्हणणं BJP नाही, परंतु ह्या नालायकांना वोटिंग करू नका। आज जी वोटिंग मध्ये ताकद आहे ही दाखवा। पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना सांगतो मी, पालघर जिल्ह्यातील सगळ्यात वेस्टचा जो झाला कॅथलिक समाजाला मी हात जोडून सांगतो, इकडे 148 माझ्या समाजाची गावं आहेत, त्यांना मी हात जोडून सांगतो। इकडे आदिवासी समाज आहे, इकडे जो इतर
महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त लोक आलेले आहेत. आम्ही आगरी असा समजतो जो आग्र्यात राहतो. कोणताही धर्म पंथ काही आम्हाला मतलब नाही. आपल्या सगळ्यांचं रक्त लाल आहे. म्हणून तू मित्रांनो एकच रिक्वेस्ट करतो, कोणालाही मतदान करा, पण ह्या नालायकांना मतदान करू नका. करणार का मतदान? ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, BJP असेल, लक्षात घ्या. इलेक्शन झाल्यावर कोणाला मदत करतात? निवडून आल्यावर मग ह्यांचा मीडिएटर काय बनायचं? डायरेक्ट मतदान करा. ज्याला करायचं असेल ते डायरेक्ट मतदान करा. ह्या नालायकांना मतदान करू नका. आजच एक वाडवळ समाजाचा मुलगा आला, त्याची केस लॉन्च झाली आहे. त्याच्यामध्ये 10 जण आहेत. बोलतो वाडवळ आणि वाढवायची लावली आहे. आपलं पाम म्हणून आहेत, 5-5 10 5 पाईक आणि 5 ते आहेत. त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. वाडवळ समाजाचा आहे. आम्ही लवकरच माझ्याकडे एक आलेला त्याच्यातला हेमंत बाबा बंगाली पाया पडायला सगळ्यांना बसवलं आमच्या मित्रांना आणि काय भोसडायचं तेवढं भोसडलं. माझ्या इकडच्या भूमिपुत्राला त्रास दिला तर तुमची खेर नाही, एवढं लक्षात ठेवा. ह्याच्या माध्यमातून पण आहोत, रस्त्यावर उतरून पण येऊ. इकडे सगळेच सर्व पक्षी आले, सगळेच माझे मित्र आहेत. मित्रांनो परत सांगतो, काही झालं तर वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विरार वसईतील आपल्या भूमिपुत्रांसाठी एकत्र या. ह्या गुंडांविरुद्ध लढा. या गुंडांविरुद्ध लढा. मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, आदिवासी असेल, सगळ्यांनी एकत्र. आणि एवढंच आमचं म्हणणं आजच्या या माध्यमातून आगरी सेनेचं एकच म्हणणं आहे की ज्या लोकांनी भूमिपुत्रांना अक्षरशः लुटलेलं आहे आणि 100 केसेस नसेल, 200 ते 250 केसेस आहेत. माननीय सिनियर टवरे आहेत तिकडे, पाटील साहेब आहेत, आम्हाला नेहमीच हायकोर्ट असेल कोर्टामध्ये मदत करतात. आमचे ज्युनियर दोन्ही पाटील आणि टवरे आहेत वकील, नेहमीच आम्हाला मदत करतात. त्यांची पण मी आज सगळ्यांच्या समोर खऱ्या अर्थाने मी तुम्हाला मानतो की आपण समाजातील तळागाळातल्या लोकांना आज आपला अमूल्य वेळ देऊन इकडे मदत करायला येतात. त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. आणि ही नेहा दुबे गेल्या, त्यांनी ज्या प्रकारे ते सांगितलेलं आहे, एक सिंपल सांगतो. तो जो मर्डर केला, आम्ही जेव्हा त्याची चार्जशीट वाचली, तो कट्ट्याने केला असं दाखवलं आहे, पण बुलेट होती. कैलाश पाटील यांनी डार्क साइड ऑफ वसई विरार ही वेब सिरीज करण्याचं ठरवलं आहे. त्यांच्याबरोबर अनेक सहकाऱ्यांनी या वेब सिरीजमध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. खरं तर आज मला त्यांनी या वेब सिरीजच्या टीझरच्या ओपनिंगसाठी बोलवलं होतं, परंतु एक वेगळ्या बैठकीसाठी मला पुन्हा येथे जावं लागल्यामुळे मला आज या कार्यक्रमाला येता आलं नाही. मी आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि कैलाश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वसई विरारच्या या भागातील असणारे काही विषय प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं मला त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना या वेब सिरीजसाठी खूप खूप शुभेच्छा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.